नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, रायगड जिल्हा पोलीस भरती तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सूचना वाचून घेऊ. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या स्थापनेवरील सन 2024-25 मध्ये रिक्त असलेल्या 94 पोलीस शिपाई पदाकरिता घेण्यात आलेली भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या एकत्रित गुणांनुसार तसेच उमेदवारांनी महाआयटीद्वारे संकेतस्थळावर ऑनलाईन आवेदन अर्जामध्ये नमूद केलेले प्रवर्ग समांतर आरक्षण व NCC प्रमाणपत्रधारक यांचे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील परिपत्रक. तर हे कलम आहेत. तर तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी ही मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे, पडताळणी व भरती निकषांची पूर्तता यांच्या अधीन राहून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सदर तात्पुरत्या निवड यादीमध्ये उमेदवारांच्या नावांचा समावेश झाला म्हणून त्यास नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये. सदर यादी ही तात्पुरती असून याबाबत उमेदवारांच्या काही हरकती, आक्षेप असल्यास त्यांनी सविस्तरपणे 14 एप्रिल 2026 6 वाजेपर्यंत कार्यालयाच्या ईमेल ID वर लेखी स्वरूपात आपले नाव, आवेदन अर्ज क्रमांक, चेस्ट नंबर व आक्षेपाचे स्वरूप नमूद करून सादर कराव्यात. त्यानंतर आलेल्या कोणत्याही हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, हे एकंदरीत सूचना होती, तर पाहून घ्या तुम्ही. सो आपल्याला बघा डॉक्युमेंट कोणते लागतील तर ते पण आपण पाहून घेऊ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तात्पुरती निवड यादीतील नमूद उमेदवार यांनी दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस मुख्यालय अलिबाग, जिल्हा रायगड येथे खालीलप्रमाणे मूळ कागदपत्र, प्रमाणपत्र व कागदपत्रांच्या एक झेरॉक्स संचासह उपस्थित राहावे. सो बघा डॉक्युमेंट काय आहेत: ऑनलाईन आवेदन अर्ज, मैदानी चाचणी, लेखी चाचणी, प्रवेशपत्र. तर हे म्हणजे झेरॉक्स असतील. नंतर 4 फोटो, जन्मदाखला म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC किंवा बोनाफाईड यापैकी एक, 10वे गुणपत्रक व बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे गुणपत्रक तसेच प्रमाणपत्र, 12वे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, उच्च शिक्षण असल्यास गुणपत्र व प्रमाणपत्र म्हणजे BA, BSc वगैरे काही झालं असेल तर ते. नंतर तुमचं डोमेस्टियल प्रमाणपत्र, जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र किंवा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. नंतर इयत्ता 12वी समकक्ष इतर शैक्षणिक अर्हता गुणपत्रक व प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र जसे की प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू प्रमाणपत्र व संचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडील पडताळणी पत्र. नंतर महिला समांतर आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या मागासवर्गीय महिला उमेदवारांचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. नंतर आपलं ओळखपत्र प्रमाणपत्र, त्यामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड आणि वाहन परवाना. आणि नंतर MSc आपलं संगणक अर्हता प्रमाणपत्र आणि जर NCCचं सही प्रमाणपत्र असेल तर ते पण. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, 13 एप्रिल 2026 आत्ताच आलेली PDF आहे. सो आपण एकंदरीत विद्यार्थ्यांसाठी अपडेट असेच देत आलेलो आहोतच, त्यामुळे तुम्हाला अपडेट पण पाहायला मिळतील. तर बघा, रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25 पोलीस शिपाई पदाची तात्पुरती निवड यादी ओपन जनरल आपल्याला पाहायला मिळतील. यामध्ये चेस्ट नंबर बघा विद्यार्थ्याचं, आणि पहिलं नाव आहे हर्षवर्धन दिनकर आहेत विद्यार्थी, जे की 37 आणि 97 आणि 5 NCC म्हणून 139 मार्क यांना मिळालेले आहेत आणि हे यांचं सिलेक्शन झालेलं आहे. नंतर राहुल चंद्रकांत आहेत, सौरभ बबन आहेत, असे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. विराज बळीराम आहेत, 137 मार्क. नंतर अक्षय विलास, तर हे पूर्ण विद्यार्थी यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि नंतर तुम्ही फिमेल पण पाहू शकता, नेहा पद्माकर असतील, 139 मार्क. तर कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल जे विद्यार्थी यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर आणि नंतर तुम्ही अदर रिझर्वेशनचे पाहू शकता, स्पोर्ट्समॅन, पोलीस पाल्य वगैरे, पोलीस चाइल्ड, एक्समॅन, एक्स सर्व्हिसमॅन, पोलीस चाइल्ड, होमगार्ड. नंतर बघा SC जनरल सिलेक्शन लिस्टमध्ये सचिन बालाप्पा आहेत, 131 मार्कावर यांचं सिलेक्शन झालेलं आहे. नंतर 129 मार्क रोहित राजेंद्र. नंतर SC फिमेलचे पाहू शकता, मनीषा संजय आहेत. पूर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. नंतर ST जनरलचं बघा 134 मार्क मंगेश बबन आहेत वाघमारे, तर यांचं पण कॉंग्रॅच्युलेशन. नंतर फिमेल बघा प्रगती भीमा आहेत, यांचं 113 मार्कावर सिलेक्शन आहे, तर खूपच छान. VJ जनरल
तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही PDF व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आता तर काय तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पण अपडेट आलेली आहे आणि 16 तारीख लास्ट आहे वरी म्हटल्याप्रमाणे. तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. सो बघा, विजय फिमेल 117ला आहेत मनीषा अंबादास. नंतर NTB जनरलचं सिलेक्शन लिस्ट बघा, जयंत शहाजी जाधव आहेत. नंतर NTB फिमेल संजना खंडू आहेत 113 मार्क. नंतर ऋषिकेश NTCमध्ये भैरवनाथ. नंतर निखिल रामेश्वर 134 मार्कावर सिलेक्शन आहे. नंतर अदर फिमेल वगैरे पाहायला मिळतील. NTD जनरल बघा 129 मार्क ज्ञानेश्वर पोपट आहेत. नंतर फिमेल आपल्याला पाहायला मिळतील. नंतर OBC बघा, OBC जनरल शुभम उमेश राऊत आहेत 132 मार्क, ग्राउंडमध्ये 41 आणि नंतर रिटर्नमध्ये 86. अँड NCCचं C प्रमाणपत्र असल्यामुळे अतिरिक्त 5 गुण, त्यामुळे 132 मार्कावर यांचं सिलेक्शन झालेलं आहे. खूप खूप अभिनंदन. नंतर शुभम राजेंद्र पाटील असतात. वेदांत दीपक मोकाल 131 मार्क. साहिल संतोष पाटील. तर असे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. नंतर OBC फिमेल आपल्याला पाहायला मिळतील. सेजल शरद, नंतर तेजस आकांक्षा अशा विद्यार्थिनी पाहायला मिळतील ज्यांचं की सिलेक्शन झालेलं आहे. नंतर ऑल अदर रिझर्वेशन. नंतर SBC जनरल पाहायला मिळतील गोविंद भगवान. SBC फिमेल मयुरी किरण. आणि नंतर EWS जनरलचे बघा अनिश. अँड फिमेलमध्ये सिद्धी उदय सिंग. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, हे वेटिंग लिस्ट आहे, तात्पुरती प्रतीक्षा यादी. यामध्ये समय मुन्ना आहेत जे की 134वर वेटिंगमध्ये आहेत, ओपन कॅटेगरी. देन अजून असेच विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. किशान दीपक 133 132 यांचे पण वेटिंगमध्ये आहेत. आता यांना चान्स कसं असेल, जे सिलेक्शन लिस्टमध्ये आहेत आणि त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर बोलवलेलं आहेच. जर त्यांचे डॉक्युमेंट वगैरे बरोबर नसतील तर कदाचित यांना भेटू शकतो मौका. तर वेटिंग लिस्टवाल्यांनी पण जे की म्हणजे 1-2 मार्कांना वेटिंग असतील तर त्यांनी नक्कीच डॉक्युमेंट त्यांनी पण बरोबर रेडी ठेवा, जेणेकरून तुम्हाला जर चान्स मिळाला तर तुम्ही तिथे जाऊन अप्लाय करू शकता, म्हणजे डॉक्युमेंट प्रोव्हाइड करू शकता. सो असे विद्यार्थी आहेत जे की वेटिंग लिस्टमध्ये आहेत. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन पण प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.